मेधे, ए मेधे, आले आले. ये हा घे लाडू. एकच, आणखीन एक दे ना. घे, पण तिला काय सांगू नको. तिनं काय तुला यायला मनाई केलीये का ग? ए अगं ती दुसरी कुठे? कोण? अगं ती मुसलमानीन गेलीये बाहेर भाजी आणायला. आणि अगं मुसलमानीन काय, तसं काय नसतं. बाबा गेला, पैसे मिळाले, तुला पण दिले ना त्यातले. मग तिनं काय खायचं ग? एकच मुलगी, ती पण तुझीच नात ना. हा दुसरा लाडू तिचा. काय बी कर, काय गोंधळ घालायचाय तो घाल, पण म्या लाडू दिलेला कोणाला कळलं नाही पाहिजे. तिनं काय तुला यायला मनाई केलीये का ग? पण तुझा राग तिच्यावर एवढा का ग? अगं राग असता तर कडाकडा भांडली असती, पण इथून जाताना काळीच तुटायला नको, गलबलायला न ग, म्हणून एकलंच राहायची सवय करतीये बघ. पण माझं काळीच तुटतं ना. आणि नात आहेस तू माझी, जिथे हाय तवर मी तुला भेटणारच. रक्ताची नाती अशी कुठं तुटत असतात का ग? पण शांत नेमकं तेच करायला निघाली बघ. मी नाही तसं होऊ देणार. अगं गालावरून बोट फिरवणारी, हातावर लोण्याचा गोळा ठेवणारी, खोबऱ्याची वडी, लिमलेटच्या गोळ्या देणारी, रोज एक गोष्ट सांगणारी आजी अशी विसरता येते का ग? एवढं बोललीस ना बाय, माझा जीव भरून आला बघ. अगं तू मोठी होस तर मी जिद्दी राहिली पाहिजे ना, नाहीतर त्या आधीच डोळे मिटायची. असं नको म्हणू ग आजे. स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते. स्वप्नात पाहिले जे ते स्वप्न रंग होते. माझे मनान कळले ते अंतरंग होते. आजीने लाडू दिला, तो मी खाल्ला. काय म्हणणंय तुझं? तुला विचारलंय मी काही? सगळी माणसं तोडलीस. तुला कधी अडवलं? नातं टिकवायचंच नाही तर राहती कशाला ग? फार दिवस नाही राहणार. आपण लवकरच हे घर सोडणार आहोत. तुला जिथं जायचं तिथं जा, मी नाही येणार. ते ठरवायचा अधिकार तुला 18व्या वर्षी मिळेल, आणि त्याआधी आपण हे घर नक्कीच सोडणार. मग 18व्या वर्षी पळून ना मी इथंच येईन आजीकडे. तो तेव्हाचा प्रश्न आहे, पण मला नाही वाटत तसं होईल म्हणून. एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून ग? मराठीची तर बोंब, इंग्लिश तर नाहीच. तुला येतं ना मराठी? चल शिकव मला. माझं तर शिकायचंच वय, तुला काय जमणार? जाशील तिथं तुझ्या पुढे एक पाऊल नाही राहिले तर नीता नाव टाकून शांता लावीन. शिवराम गेला, वाईट झालं, पण शांतेचं सगळं मार्गी लागलं. त्याच्या जागेच तिला नोकरी मिळाली, हे खूप चांगलं झालं. हां, पण त्या रुखसानाचा अडथळा आला मध्ये, पण शांताने सगळं मॅनेज केलं. सासूबाई रुखसाना तर छान राहत आहेत. काय हो, आज बरंच कौतुक चाललंय सासूबाई आणि शांताचं. हा, माझ्यासाठी कधीतरी एखादा शब्द निघतो का तोंडातून स्तुतीचा? हा, हे बघ, तू तर आपलीच आहेस ना, मग काय. एवढं म्हणलं की झालं. हा, अहो कधीतरी एखादा कौतुकाचा शब्द, एखादा दागिना जाऊ दे हो, निदान कधीतरी एखादी साडी तरी स्वतःच्या पसंतीने आणलीत का हो मला? हा,
आम्हीच आपल्या स्वतःच्या साड्या निवडायच्या आणि तुम्हाला सुद्धा चुली चढवायच्या. आयुष्यात ना काही रामच राहिलेला नाहीये. हे बघा, मी श्रीरामच आहे. तुझ्या सासूबाईंनी शिवराम मध्ये फरक होऊ नये ना म्हणून श्री काढलाय मधला. हा, नशीब राम शिल्लक ठेवलाय. हो, पण आता लगेच म्हणू नका हे राम. हे बघ, तू चिडू नकोस. आता सगळं मार्गी लागलंय. मला काय वाटतं, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात का? लक्षद्वीपला किंवा कुठे जायचं दुसरं? मालदीव्स. हा, चालेल चालेल. येस. मी सांगायला आलो होतो तुझ्याकडे, पण तुझं काहीतरी भलतंच. नाही, आयुष्यात ना पहिल्यांदा चांगलं बोललायत तुम्ही. लगेच तिकीट काढा. हा नाही, तुमचं काही सांगता येत नाही. भलतीच साईट निघायची. यावेळेस जायचं. नक्की. हा, नक्की नक्की. खाली बसून उत्तर येणार आहेत का? म्हटलं खाली बसल्यावर काहीतरी जरा सुचेल म्हणून बसलीये खाली. का कुणी येणार आहे? माझ्याकडे कशाला कोण येईल? शुद्ध ग शुद्ध. वर बसून गणित सुटत नव्हतं म्हणून खाली बसली. सकाळपासून इथंच बसलीयस. एक तरी प्रॉब्लेम सुटला का ग तुला? 10 तास लागले ना तरी चालतील, पण मी आज हा प्रॉब्लेम सोडवणार म्हणजे सोडवणारच. माझा वेळ वायाला जातो ना. पण हे एकत्र अभ्यास करणं ना काही खरं नाही. एक काम कर, ड्रॉप घे. ठीक आहे, केलं तुला माझ्या जोखडातून मोकळं मी. आता यापुढं माझी गुरु मीच. अशक्य हा शब्दच काढून टाकणार आहे मी आता. असं म्हणणारा नेपोलियन सुद्धा वॉटरलूच्या लढाईत हरला बरं. ते अनेक दैदिप्यमान विजय मिळवल्यानंतर. बघ, तू पुन्हा मला इरेला पाडलंस आणि मदत कर म्हटलं तर बाजूला सरतेस. अगं, खत पाणी घातलं एवढंच. आत्ता मला कळलं कोण येणार होतं ते. मला जरा बाजारातून पुस्तकं आणायचीत वेगळी. उगीच तुझा वेळ वाया जायला नको. आणि रिक्षाही परवडत नाही आपल्याला. बाबाची गाडी हाय की पडलेली धूळ खात. ती राहू दे तुलाच. मला त्याचं काही नको. अनुभवताना कडू हे घोट जीवनाचे. अनुभवताना कडू हे घोट जीवनाचे. एकटेच हळहळले, एकटेच हळहळले ते अंतरंग होते, ते अंतरंग होते. शिखरावर पोचण्याची ही ओढ आभाळाची. शिखरावर पोचण्याची ही ओढ आभाळाची. यशातच विरघळले, यशात